तुम्ही म्हणता की ऑडिट झालेलं नाहीये, उपोषणाला कसं काय बोलतो? ऑडिट रिपोर्ट तुमच्याकडे आम्हाला 28 तारखेला ऑडिट तुम्ही काय सांगितलं की याच्यामध्ये तुमचे जे मुद्दे ते मुद्दे सर्व याच्यामध्ये आहेत, तुम्ही ते काळजी. ग्रामसेवक व्हिडिओ साहेबांचे फोन उचलत नाही, म्हणजे एवढा मोठा अधिकारी आहे की किंवा यांचे फोन उचलत नाही. बरं इथे यायला तयार नाही, कुठल्या चौकशी उत्तर द्यायला तयार नाही. पत्र देऊ पत्र पूर्ण झालं म्हणजे शासनानं झोपेला आहे आपलं. म्हणजे तुमचं ठरलेलं आहे की युवा मी रस्त्यावर उतरायचं, आमरण उपोषण करायचे, तिकडे ते त्याच्या किडनॅप फेलो, तिकडे त्यांचा कुठल्याही शहरामध्ये प्रॉब्लेम हो याची काही घेणं नाहीये. सगळं तुमच्या म्हणण्यात झालं का नाही? तुमच्या म्हणण्यानुसार झालं. आम्ही जर काही केली असती तर जबाबदार समजा आमची, पण तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही काय मागणी? आम्ही गौंडाळा गावामध्ये झालेल्या भ्रष्टाचारावर जी मागणी केली होती, चौकशी मागणी केली होती, त्यानंतर आम्हाला 3 महिने होऊ नये कुठल्याही प्रकारची चौकशी आमच्या गावामध्ये झालेली नाही, चौकशी झालेली नाही. त्यानंतर आम्ही उपोषणाला 4 दिवस बसलो. 4 दिवस बसल्यानंतर आम्हाला शिवसाहेबांनी एक 10 दिवसाचा वेळ द्या म्हणून असं पत्र दिलं. त्यानंतर आम्ही शिवसाहेबांचा मान ठेवून आम्ही उपोषण स्थगित केलं. त्यानंतर आमच्या गावामध्ये चौकशी झाली. चौकशी आल्यानंतर जी आमच्या गावामध्ये चौकशी झाली ते पूर्ण मुद्दे या चौकशीमध्ये यायला पाहिजे होते. आज आम्ही सकाळपासून पंचायत समिती येथे आलेलो आहोत, तरी आम्हाला अहवाल हा अपूर्ण अवस्थेत दिसलेला आहे, तरी आम्हाला तो अहवाल मान्य नाही. आज आम्ही जो अहवाल आहे, जो आम्हाला अहवाल पाहिजे होता, तो अहवाल जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही पंचायत समिती येथून उठणार नाही. काय म्हटलं? मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आंदोलन करणार आहे. गव्हाणडाळा तालुका खामगाव येथील रहिवासी श्री महेंद्र रमेश पाटील आणि गोपाल सतीश पांढरे यांनी ग्रामपंचायतच्या कामकाजाविषयी तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी अहवाल आज माननीय BDO साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांना दिलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की पूर्ण माहिती दिलेली आहे, नेमकं भ्रष्टाचार झालेला आहे का, आपल्या काय निदर्शनास आलेलं आहे, आपण आतापर्यंत कारवाई केलेली आहे. चौकशीमध्ये ज्या काही त्रुटी निदर्शनास आल्या त्या माननीय BDO साहेबांच्या समोर ठेवून साहेबांनी सांगितल्यानुसार संबंधित ग्रामसेवक ग्रामपंचायत अधिकारी यांना नोटीस देण्याबाबत साहेबांनी सूचित केले आहे. भ्रष्टाचार केला असं आढळलेलं आहे आपल्या अहवालात. प्रथमदर्शनी दिसून येत आहे.